आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज त्यांच्या कुटुंबियांसमवेत कराड नगर परिषद शाळा क्रमांक 3 मध्ये मतदानाचा हक्क बजावला। तत्पूर्वी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील मतदार केंद्रांनाही भेटी दिल्या। दरम्यान दुपारी 1 वाजेपर्यंत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 36% मतदान झाले होते। मी आत्ताच शाळा नंबर 3च्या केंद्रामध्ये सर्व कुटुंबियांसमेत मी आज मतदान केलं। त्याच्या आधी सकाळी मी जरा भागात फिरायला गेलो होतो। आता तिथून मतदान केलं मी कराड शहरात फिरला। मतदान खूप उत्साहानं चाललेलं आहे। मला खात्री आहे की कराड दक्षिणची जनता, कराड दक्षिणचे मतदार महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करण्याकरता मतदान करत आहेत। तो सत्ता बदल झाल्यावर पुन्हा मग राज्य सुरळीत चालेल। गेली 10 वर्षे ही फार राज्याच्या इतिहासामध्ये अतिशय वाया गेलेली 10 वर्षे होती। आता बरंच काही सुधारायचं आहे। आमचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर लगेच सुधारायला राज्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारायला सुरुवात करेल आणि शेतकऱ्यांच्या हिताचे, युवकांच्या हिताचे निर्णय करायला सुरुवात करेल। महाविकास आघाडीच्या राज्यात किती जागा? आमचं बहुमत मिळेल एवढं निश्चित आहे। आता एक्झॅक्ट आकडा हा विविध विभागातून माहिती आल्यावर कळेल। आता तरी बहुमताबद्दल काही अडचण वाटत। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परवा हल्ला झाला। बघा, अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला, भ्याड हल्ला झाला, त्याचा निषेध करावा तेवढं थोडं आहे। त्यानंतर विनोद तावडे हे पैसे वाटताना सापडले, अनेक गोष्टी घडता येते की त्यामुळं मोदी काही सभेला कोणी बोलवलं नाही। आता त्यांना 2च उपाय आहेत। एक तर हिंदुत्वाचं वातावरण करून मायनॉरिटी, अल्पसंख्याकांच्याबद्दल द्वेष निर्माण करणं आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करणं, त्यातून काही मतं मिळवायला जातील। दुसरा पैशाचा प्रचंड वापर, सत्तेचा गैरवापर करून सत्ता टिकवता येण्याचा प्रयत्न, तर कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना काही यश येणार नाही। राज्याचे प्रश्न